कोणीकडनं आलाय? नाही नाही, गाव मायाका चिंचणी. आणि मग बैलाला घेऊन एवढ्या लांबून आलाय? गाव आहेत, गाव मागत मागत असते. काय करायला? हा, हेळवी. ते पूर्ण हे सांगता. तुम्ही कुठल्या गावचे? आम्ही इकडे निंबळकचे. निंबळक. तुमचं हेळवी चालत येते? चालत येते अजून तुमची बैलाशिवाय घरात येत नाहीत बाबा. नाही नाही, म्हणजे आता ही कितवी पिढी आहे तुमची? आमची आता 22-23 असेल. हा? जाधवांची किवडी गेल्यात, आमची बी तेवढ्या पिढ्या गेल्यात. मग आता मूळ मायका चिंचणी. खुद्द माया. मग ही बैलाला घेऊन हे असं एक एक गावात बांबोड, बोलवडी, आंधळी, वाज. मग याला आराम बिराम आहे का नाही बैलाला? आता उतरले की परत उद्या सकाळी आधी मध्ये बस. मग सकाळी 6ला बसलो. त्याचं खाणं पिणं हा, कापरी, आत्ता, वैरण. कुठं जिथं थांबल तिथं? आहे तिथं वैरण चिकार प्रत्येक रेत नियम होते. अच्छा अच्छा, पुरतं त्याचं काय चालतंय चालतंय. आहे तेवढं जप. तुमची पुढची पिढी पण करणार का? हा, करणार की. कसं कसं हेळवी म्हणतो ना आपण त्याला. म्हणजे सगळं आपलं सगळं भावकी तुमचं. किती वर्ष आधीचं? सगळं कुळस्वामी, देव, गोत्र. किती वर्ष आधी? हे 1152च्या पुढचं. 1152 पासून, तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं. 1680 राय वाजत. 1680. अरे बापरे. आणि मग 1100 पर्यंत कुठली गाव आहेत का आपली? आहेत की तुमच्या आता नागपूर, नागदेव ह्यांची, बिजापूर, तुरवीला ह्यांची आहेत. हा, यांची आता वाजत जाधव भाऊची जितकी आता आसदला म्हणा, अडसूनला म्हणा, अडकाला. 1100 पासूनच. आता आमची अहो, झालं किती 1000 वर्षाच्या इसवी सन पूर्व. 27 पिढीचं रेकॉर्ड आहे. 27 पिढीचं चालू आता 1680 पासून जी 12वी का 13वी पिढी आहे. बापरे बापरे. बंधून बघा, म्हणजे 1100 पासूनचा रेकॉर्ड. या हेळवी म्हणजे एक पारंपरिक आपली एक पद्धत असते. सगळी आपली पिढी 10-12 वर्ष, किती 27 पिढीची रेकॉर्ड यांच्याकडे आहे. म्हणजे विचार करा, आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सदर व्हिडिओमध्ये बैलावर, भारदस्त बैलावर जे हेळवी आहेत, ही आपली पारंपरिक पद्धत आहे. आपले ज्या काही पिढी आहेत, आपली जी काही वंशावळ आहे, ती जपण्याची त्यांची ती जमात आहे. प्रामुख्याने ते कर्नाटक बाउंड्रीवर, सांगलीच्या आजूबाजूला, मायका चिंचणीच्या आसपास ही लोक राहतात, त्यांच्या वस्त्या आहेत. हा जो वारसा आहे, ही जो मराठीचा जे काय ठेवा आहे, हा वाडवडिलांचा, आपल्या वडील, आजोबा आणि आधीच्या पिढ्यांनी जपला आहे. आपण तो जपायचा आहे आणि आपल्या पुढच्या पिढीलाही जपायला सांगायचा आहे, रुजवायचा आहे. कारण मराठीचा वारसा 2,500-3 हजार पूर्वीपासून आहे आणि तो आपल्याला जपायलाच हवा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मराठी.